तुम्ही वादळाला शांत करू शकत नाही. प्रयत्न करणे व्यर्थ आहे. तुम्ही स्वतःला शांत करा, वादळ स्वतःहून निघून जाईल. प्रेम माणसावर करावे किंवा माणुसकीवर करावे, पण प्रेम मनापासून करावे. जीवनात काहीतरी करण्याची धमक असलेल्या माणसाला कुणाच्या आशेवर बसण्याची गरज नसते. हसून पहावे, रडून पहावे, जीवनाकडे नेहमी डोळे भरून पहावे. आपण हजर नसतानाही आपले नाव कोणीतरी काढावे. जीवन जगायचे असेल तर त्रास सहन करायला शिका. मेल्यावर तर आगीच्या पण वेदना होत नाहीत. आयुष्यात अशा व्यक्तींना महत्त्व द्या जे आपल्या पाठीमागे पण आपल्याशी प्रामाणिक असतात. माणसाला आयुष्यात सर्व काही भेटते, परंतु तो जे शोधतो ते कधीच भेटत नसते आणि ते शोधण्यातच त्याचे पूर्ण आयुष्य संपते, आणि ते म्हणजे समाधान. माणुसकी बघितली तर दिसते, दाखवली तर भेटते, केली तर कळते, मानली तर मिळते आणि ओळखली तर शेवटपर्यंत टिकते. वेळ मिळाल्यावर बोलणे आणि वेळ काढून बोलणे यात खूप फरक आहे. मित्रांनो, कधी कधी वाटते की आपण उगाचच मोठे झालो आहे, कारण तुटलेली मने आणि अपुरी स्वप्ने यापेक्षा तुटलेली खेळणी आणि अपुरा गृहपाठ खरंच खूप चांगला होता. झोपेत पडलेली स्वप्ने कधी खरी होत नसतात, पण ती स्वप्ने खरी होतात ज्यासाठी तुम्ही झोपणे सोडून देता. इमानदारी आणि मेहनत कधीच वाया जात नाही. त्याचे फळ उशिरा का होईना पण जरूर मिळते. देवाने सर्वांना आयुष्य हिऱ्यासारखे दिले आहे. फक्त एक अट घातलेली आहे की जो झिजेल तोच चमकेल. संघर्ष करण्याची संधी त्यांनाच मिळते ज्यांच्यामध्ये क्षमता असते. रिकाम्या भांड्यावर झाकण आणि चुकीच्या विचारांची पाठराखण काही उपयोगाची नसते. जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नाही, तर एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजे जिंकणे होय. आपल्यावर टीका करणाऱ्यांचा नेहमी आदर करत जा, कारण आपले दोष शोधण्यासाठी ते जीवनाचा खूप आटापिटा करत असतात. काही नात्यात सुरुंग लावणारे नातेवाईकच असतात. हे नाते उद्ध्वस्त झाल्यावरच कळते. बोलताना जरा जपून बोलावे. काही शब्द ही अर्थ बदलतात. चालताना जरा जपून चालावे. कधी रस्तेही घात करतात. कोणी कितीही त्रास द्यायचा प्रयत्न केला तरी त्रास करून घ्यायचा की नाही हे आपल्या हातात असते. माणूस किती आपला आहे आणि किती आतला आहे याचे उत्तर फक्त वेळेजवळ असते, कारण गरज संपली की विपरीत वागणे हीच जगाची रीत आहे. आपल्याला जीव लावणारे आपल्याला मोठ्या नशिबाने मिळालेले आहेत हे समजायला काहींना वेळही लागत नाही आणि काहींना ते आयुष्यभर समजत नाही. प्रामाणिक नाती पाण्यासारखी असतात. रंगही नाही आणि आकारही नाही आणि ठिकाणही नाही, तरी सुद्धा जीवनासाठी महत्त्वाची असतात. नाते म्हणजे काय? एक सुंदर उत्तर. समोरच्याच्या मनाची काळजी तुम्ही तुमच्या मनापेक्षा जास्त घेत आहात याची जाणीव म्हणजे नाते. जरी बुद्धी कितीही तीक्ष्ण असली तरीही नशिबाशिवाय जीवनात जिंकता येत नाही, कारण जरी बिरबल हा कितीही बुद्धिमान असला तरी पण तो राजा होऊ शकला नाही. नेहमी लहान लहान चुका सुधारण्याचा प्रयत्न करा, कारण माणसाला ठेच डोंगराने नाही तर लहान दगडानेच लागते. काही लोक स्वतःच्या मनाने जगत असतात, तर काही लोक दुसऱ्यांच्या मनाचा विचार करून जगत असतात, आणि दुःख मात्र त्यांनाच मिळते जे दुसऱ्यांच्या मनाचा विचार करून जगत असतात.
जेव्हा तुम्ही यशाच्या शिखरावर पोहोचता तेव्हा लोकांना विसरता आणि जेव्हा तुम्ही उद्ध्वस्त झालेले असता तेव्हा लोक तुम्हाला विसरतात. जर बोलायचे असेल तर वेळ आणि शब्द दोन्हीही लागत नाही, फक्त मनापासून इच्छा लागते. असणे आणि नसणे दोन्ही ठीक आहे, परंतु असून नसणे हे खूप वाईट आहे. पाणी धावत असते म्हणून त्याला मार्ग सापडतो, त्याचप्रमाणे जो प्रयत्न करतो त्याला यशाचा मार्ग सापडतो. अपमान करणे स्वभावात असू शकते, सन्मान करणे संस्कारात असावे लागते. फक्त गरज भासल्यावर आठवण काढणाऱ्या माणसांवर कधीही रागवू नका, कारण काही माणसे देवाचीही आठवण तेव्हाच काढतात जेव्हा त्यांना कोणताच पर्याय दिसत नसतो. जेव्हा बाहेर वादळे असते तेव्हा आपण शांत बसावे आणि जेव्हा बाहेर शांतता असते तेव्हा आपण आपले स्वतःचे वादळ निर्माण करावे. माणूस जेवढा आजाराने थकत नाही त्यापेक्षा जास्त विचाराने थकतो. म्हणून हसत राहा, विचार सोडा, आपण आहोत तर जीवन आहे हे लक्षात ठेवा. आयुष्यात घडून गेलेल्या वाईट गोष्टींना सारखे मागे वळून न पाहता भविष्यात समोर येणाऱ्या सुंदर गोष्टींना पाहावे. कदाचित याकरिताच परमेश्वराने डोळे शरीरात मागे न देता पुढे दिले आहेत. चुका स्वीकारल्या की कमी होतात आणि लपवल्या की वाढतात. गाठ कशीही असली तरी सोडविता येते, प्रश्न फक्त आतल्या गाठीची माणसे भेटल्यावर उभा राहतो. काही छोट्या छोट्या गोष्टी खूप काही शिकवून जातात, पण वेळ अशी गोष्ट आहे जी काही न बोलता खूप काहीतरी सांगून जाते. वारा तर उन्हातही वाहतो, पण त्याचा आनंद सावलीत बसल्यावरच मिळतो. तसेच देव सगळीकडे असतो, परंतु त्याचा आनंद मंदिरातच मिळतो. यशस्वी आयुष्याचा प्रवास करताना काही गोष्टी सोडायच्या असतात. भूतकाळाचा पश्चाताप, भविष्यकाळाची काळजी सोडली की वर्तमानाचा आनंद कस्तुरीपेक्षाही मौल्यवान असतो. जीवनाची लढाई ही एकट्यानेच लढावी लागते. लोक सल्ले देतात पण साथ नाही. मित्रांनो, लोकांचे सल्ले जरूर घ्या, कारण ते फुकट असतात, परंतु निर्णय मात्र स्वतःचे स्वतः घ्या, कारण ते अमूल्य असतात. लोकांचा आदर फक्त त्यांची संपत्ती, सत्ता आणि संपन्नतेसाठी नाही केला पाहिजे, तर त्यांचा सन्मान, त्यांची उदारता, सज्ञान आणि त्यांचे वागणे यावर केला पाहिजे. स्वच्छ मन आणि माणुसकीचे निस्वार्थी धन अंगी असले की लोक प्रतिष्ठा आपोआप देतात. त्यासाठी पद, पैसा, प्रसिद्धी याची आवश्यकता भासत नाही. कधी कधी तुम्हाला राग आला पाहिजे, नाहीतर तुमचे अस्तित्व दिसून येत नाही. काही नाती असूनही दिसत नाही आणि काही नाती दिसत नाही पण नेहमी सोबत असतात. यशस्वी आयुष्यापेक्षा समाधानी आयुष्य केव्हाही चांगले, कारण यशाची व्याख्या लोक ठरवतात आणि समाधानाची व्याख्या आपण स्वतः सिद्ध करतो. तर मित्रमैत्रिणींनो, परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा आणि नेहमी हसत राहा. थँक्स फॉर वॉचिंग.